सांगली महापालिकेची निवडणूक 2 वर्षांपासून रखडली आहे। महापालिका 2023 पासून प्रशासकाच्या ताब्यात आहे। आता पुढील काही महिन्यात सांगली महापालिकेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे शहराचं राजकारण तापलंय। दुसरीकडे शहर समस्यांच्या बिळख्यात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। समस्यांचा पाठपुरावा न झाल्यानं जैसे थे प्रश्न आहेत। निवडणुकीबाबत सांगलीकरांना काय वाटतंय ते बघूया। नगरपालिका नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच महापालिकेची निवडणुकीची देखील घोषणा होऊ शकते आणि या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सांगली महापालिकेमध्ये मागील 2 वर्षापासून प्रशासक आहे, त्यामुळे अनेक प्रश्न सांगली महापालिकेतील प्रलंबित आहेत। हेच नेमके कोणते प्रश्न प्रलंबित आहेत हे आपण सांगलीकर कंचाळून जाणून घेणार आहोत। एकतर महत्वाचा प्रश्न सांगलीकर नेहमी शेरी नाल्याचा उचलतात। या 2 वर्षामध्ये काय झालं काय शेरी नाल्या? या 2 वर्षामध्ये शेरी नाल्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाहीये। पावसाळ्यामध्ये शेरी नाला येतो, आम्ही दैनंदिन इथे पोहणारे जवळजवळ 500-1000 लोक आम्ही इथे पोहत असतो आणि त्या शेरी नाल्याचा त्रास आम्हाला होतो। प्लस त्या शेरी नाल्यामधल्या त्रासामुळं काही गरोदर बायकांना सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्या बाळाला सुद्धा इन्फेक्शन झालेलं आम्ही बघितलेलं आहे। तर ह्या शेरी नाल्या संदर्भात आम्ही आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय आयुक्त महापालिका या सर्वांशी पत्रव्यवहार केला आहे। आमदार इथल्या स्थानिक सर्व लोकनेते आहेत त्यांना पत्रव्यवहार केला आहे। तर त्या संदर्भात त्यांच्याकडून फक्त कलेक्टर साहेबांच्याकडनं मला असं एक उत्तर आलेलं आहे की ज्या त्या डिपार्टमेंटला आम्ही हे त्यांना पत्र केलेलं आहे। शेरी पाणी नव्हतं, जॅकवेल बंद होतं, लोकांना दिवाळीत आंघोळीसाठी पण पाणी नव्हतं। आज एवढा मोठा प्रॉब्लेम लोकांनी दिवाळीत कसं काय सॉल्व्ह केला असेल, सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं पाहिजे। पाणी स्वच्छ चांगलं आणि सगळ्यांना 24 तास मिळालं पाहिजे हे प्राधान्य दिलं पाहिजे। नदीकडेला असून सुद्धा पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे सर्व नेते मंडळी लोकांना पण आमची हीच विनंती आहे, सांगली चांगली कशी व्हावी ह्याच्यात लक्ष द्या, राजकारण कमी राहू दे। एकंदरीत बघितलं तर आपण नशिबान लोक आहोत सांगलीकर, कारण आपल्या गावातून नदी जाते आणि इतकी मोठी कृष्णा नदी जाते। खरं म्हणजे या नदीचा इतका उपयोग करून घेऊ शकतो आपण, पण याकडं हे बाकीचे माझे मित्र म्हणले तसं खरोखर कोणाचंही लक्ष नाही आहे। गेली कित्येक वर्ष हा प्रश्न उचलून धरतोय, पण 2 मिनिटासाठी बोलणं होतंय, 1-2-4 वेळा येऊन भेट देतात, त्याच्यानंतर याच्यावर काही होत नाही। सांगली शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पेंडिंग आहे बरेच दिवसापासून की जे रस्ते कायमस्वरूपी खराब आहेत ते कायमस्वरूपीच खराब होत आहेत, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। उदाहरणार्थ आमराई ते कॉलेज कॉर्नर किंवा आमराई टू नवरत्न हॉटेलचा मधलार पट्टा असे जे आहेत। त्याच्यानंतर आता जो नवीन ब्रिज जो झाला माधवनगर वरून येणारा उतारावरचा, तिथला जो एक पॅच आहे तो पॅच कायमस्वरूपी तिथं खराब राहिलेला आहे, याकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्यामुळे धुळीची समस्या आहे, पार्किंगची समस्या त्याहून प्रचंड मोठी आहे आणि त्याच्यामध्ये लोकलचे जे काही पोलीस आहेत, आपले ट्रॅफिक पोलीस, त्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे। शेरी नाला आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी महाराज जीवन पातळीवरून निवृत्त झालेलो आहे। NREP हा भारत सरकारकडनं प्रोजेक्ट पूर्ण होऊन मेंटेनन्स कॉर्पोरेशनकडे दिलेला आहे, पण तो मेंटेनन्स केला जात नाही। वर्षानुवर्षे मोटरी बंद असतात, तो फ्लो सारखा येत असतो, पाणी इतकं स्वच्छ आहे, पण हे शेरी नाला मिळाल्यानंतर इथनं पुढच्या सर्व नागरिकांना त्याचा प्रसाद मिळतो आणि रोगराई वाढते। तर तो मेंटेनन्सचा विषय कॉर्पोरेशनने त्याच्यात लक्ष घालावं। त्याच्यावर हरित लावताना त्याच्यावर दंडाची वसुली पण केली आहे, हे वाईट आहे, पण त्याच्यासाठी तो दंड भरण्यापेक्षा इथे मोटरी चालू करून पाणी शुद्धीकरण होऊन नदीत मिसळावं येणार होती महापालिका, मात्र तो उद्यानाच्या बाबतीत तुम्ही बोलणार होता। आम्ही आता गेले 25 ते 30 वर्ष या नदीत पोहायला येतो, लहान मुलांची शिकवतो। मगरी जवळजवळ 4 ते 5 मगरी वाढलेले आहेत तिथं, वावर रोज मगर दिसत्या, त्यामुळं पोहणाऱ्यांची संख्या कमी झाल्या, शिकवणाऱ्याची बी झाल्या, रोज येणाऱ्या नियमित येणाऱ्यांची बी कमी झालेली आहे। आणि आम्ही सगळे 25 वर्ष झाले नदी ही दोन्ही पात्र स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता ठेवतोय। नगरपालिकेचं ह्या स्वच्छतेकडे लक्ष नाही। आम्ही जर मगरीमुळे जर नदीत याचं जर बंद झालो तर ही नदीची आणि अवस्था होणार, दुर्गंधी वाढणार। शहराच्या नदीच्या प्रदूषणाचा मोठा खरा प्रश्न आहे। गेले 20-25 वर्ष झालं शेरी नाल्याच्या प्रश्नावरून विधानसभेत जवळजवळ 3-4 आमदार निवडून गेलेले, त्याच्यानंतर 2 आमदार निवडून आले। दरवेळेला आयुक्तांना निवेदन, कलेक्टरला निवेदन देऊन सुद्धा प्लॅन मंजूर आहे, वर्ण मंजुरी मिळाली, तरी सुद्धा अजून शेरी नाला हा नदीत मिसळायचा बंद झालेला नाही। प्रमुख प्रश्न आहे उद्यानाच्या बाबतीत तुम्ही सांगत होता, उद्यानांची अवस्था वाईट। उद्यानामध्ये तर आज जर बघितला तर उद्यानात एवढी परिस्थिती झाली आहे, ज्या ठिकाणी अवैध धंदे सगळे त्या ठिकाणी चालले आहेत।
लोक दारू पिऊन बसणे बिसणे रात्री प्रकार आहे, रात्री गांजा वाटणे सगळे उद्यानमध्ये प्रकार चालू आहे. शासनाला माहित आहे, पोलिसांना पण माहित आहे. याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. रात्री 8-9 वाजता जर फिरायचं म्हटलं, आज मुलगा आणि मुलगीला पण आज भीती वाटते. सांगलीमध्ये उद्यानाच्या परिसरामध्ये कोणी आज पोरं फिरू शकत नाहीत. आता आपल्या सांगलीतले रस्ते जर घेतलं, शहराचं उद्योगीकरण वाढावं, उद्योग वाढावा, तर सांगलीच्या MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे कोल्ड स्टोरेज आहेत, प्लस हळदीच्या अनेक मिल आहेत, सॉल्व्हंट आहेत, इंजिनिअरिंग वर्क आहेत. पण रस्त्याची इतकी दुर्दशा आहे की त्या रस्त्यावरनं गेलं तर ते आपले खांदे आणि मान दुखायला लागते. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण जे झालेले आहेत ते अतिक्रमण महापालिकेनं त्वरित उठवावी. तर एकूण सांगली शहरातला प्रमुख प्रश्न शेरी नाला, याशिवाय पार्किंगच्या समस्या आणि अतिक्रमण आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा, हेच प्रमुख प्रश्न या मागील 2 वर्षामध्ये प्रशासक काळामध्ये दुर्लक्षित झालेले आहेत. त्याचा पाठपुरावा झालेला नाही आणि ह्याच समस्या नागरिकांना, सांगलीकरांना महापालिका क्षेत्रातील सध्या भेडसावत आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली.